चलो, let us start with the sum now. From the following trial balance and adjustments given below, Reena and Aarti, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 19 and the balance sheet as on that date. All right? Next. Okay. So trial balance is given to us. हा ट्रायल बॅलन्सचा फॉर्मॅट हा होरिझोंटल फॉर्मॅट आहे. दिस इज होरिझोंटल फॉर्मॅट. टोटल 7 ॲडजस्टमेंट्स आहेत. चला एक 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 कॅरी करूया, एक 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 मार्क करूया आणि मग पोस्टिंग आणि क्लोजिंग करू. क्लोजिंग स्टॉक कुठेही मार्किंग होत नाही. वी कॅनॉट मार्क क्लोजिंग स्टॉक. राईट ऑफ 900 फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स अँड क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स. दिस इज नथिंग बट बॅड डेब्ट्स. पण आपण याला काय म्हणतो? वी कॉल दिस ॲज FBD. अँड व्हॉट इज दिस? RDD, रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स. हे आपण कुठे मार्क करतो? वेअर वी मार्क डेटर्सला 1 and 2 आणि बॅड डेब्ट्सला 1 and 2. दीज आर द 2 ॲडजस्टमेंट्स. आपण दोघांनाही 2 ॲडजस्टमेंट्स मार्क केल्या. राईट. नेक्स्ट, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स आणि क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. म्हणजे हा अख्खा फॉर्मॅट दिला आहे. एकतर RDDच्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स आणि डिस्काउंट पण आहे वरती. ओके. मग आता हा डिस्काउंट डेटर्सवर आहे. मग अजून एक ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे डेटर्सला अजून एक मार्क केलं. एक चेक करा, हा बघा डिस्काउंट. डेटर्सचा डिस्काउंटचा सेकंड इफेक्ट या डिस्काउंटला येणार. आणि इकडं क्रेडिटर्स आहे आणि क्रेडिटर्सचा डिस्काउंट आहेच. हे असं चेक करायचं. या क्रेडिटर्सचा डिस्काउंट या डिस्काउंटला अफेक्ट करणार आणि या डेटर्सचा डिस्काउंट ह्या डिस्काउंटला अफेक्ट करणार आहे. सेकंड इफेक्ट मार्क केले दोन्ही. नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस आणि सॅलरी. एक मिनट, स्क्रीनवर दिसतंय ना सगळ्यांना? स्क्रीन नहीं दिख रहा है क्या? हाँ मुझे लगा. ओके, एक मिनट, स्क्रीन नहीं दिख रहा है. एक मिनट, लेट मी शेयर दैट स्क्रीन. अभी पे प्रॉब्लम हो गया. ये देखिए, मैंने मार्किंग कर दिया. पहला क्लोजिंग स्टॉक तो हम नहीं मार्क कर सकते. FBD और RDD ये मैंने डेटर्स को मार्क किया. पहले 2 RDD बैड डेट्स को मार्क किया. उसके बाद क्रिएटेड डिस्काउंट ऑन डेटर्स, डेटर्स को पहले मार्क किया. उसके बाद ये डिस्काउंट को मार्क किया. डेटर्स का डिस्काउंट डेबिट वाले डिस्काउंट को हिट करता है और क्रेडिटर्स के ऊपर भी डिस्काउंट है. क्रेडिटर्स का डिस्काउंट क्रेडिट वाले डिस्काउंट में हिट करता है. सो सेकंड इफेक्ट ओवर हियर, क्रेडिटर्स का डिस्काउंट इथं, डेटर्सचा डिस्काउंट इथं. सेकंड इफेक्ट बोलतोय मी. नेक्स्ट, वेजेस अँड सॅलरी. वेजेस अँड सॅलरी, सॅलरी अँड वेजेस, एक के बाद एक. डेबिटचा आहे तो डिस्काउंट अलाउड, क्रेडिटचा आहे तो डिस्काउंट रिसीव. इंश्योरेंस इज पेड फॉर 15 months विथ इफेक्ट फ्रॉम 1st of April. ये करके देखेंगे, अपना मीटर डालेंगे, चेक करेंगे. फिलहाल पहले के लिए इंश्योरेंस के लिए मार्क करता हूँ. लेट अस मार्क फॉर इंश्योरेंस. नेक्स्ट, डिप्रिशिएट लैंड एंड बिल्डिंग. डिप्रिशिएट लैंड एंड बिल्डिंग, लैंड एंड बिल्डिंग, लैंड एंड बिल्डिंग मिल गया. एंड रीना एंड आरती आर शेयरिंग प्रॉफिट एंड लॉसेस इन देयर कैपिटल रेशो. कैपिटल रेशो मीन्स इन दिस रेशो. कैपिटल रेशो कैसे निकालेंगे? कैसे रेशो कैसे निकलता है? 50,000 as to 30,000, ऑल जीरो स्क्रैच. तो क्या बचा? 5:3. दिस बिकम्स कैपिटल रेशो. कहाँ पे लगता है ये? प्रॉफिट शेयरिंग करने के लिए, प्रॉफिट या लॉस शेयरिंग करने के लिए अपने को 5:3 लगेगा. सो हाउ आई वुड डिटरमाइन दिस रेशो? 50,000 as to 30,000. कॅपिटल के रेशो में करना आहे, कॅपिटलच्या रेशोमध्ये करायचं आहे. मी सगळे झिरो घालून टाकले की मला मिळाला 5:3. ओके, चलो लेट अस स्टार्ट विथ द पोस्टिंग. चेक करूया. ट्रेडिंग हो, डेबिट. परचेसेस, परचेसेस
लेट अस स्टार्ट विथ आवर नॉर्मल. दिस इज आवर फॉर्मॅट. हा आपण फॉर्मॅट मिसेस रीना अँड आरती. डेट 31 मार्च 19. बॅलन्स शीटमध्ये 31 मार्च 19. एव्हरीथिंग इज फिल्ड अप. चेक करा. कॉमा सुद्धा तुम्ही दिलेला आहेत ना. इवन कॉमा ऑल्सो इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, सगळ्यात पहिले मी एक लाईन वरती सोडली आहे ओपनिंग स्टॉकसाठी आणि 2 परचेसेस केलेत इनरला. स्टँडिंग इन्स्ट्रक्शन परचेस, सेल आणि कॅपिटल ऑलवेज इनर कॉलम. त्याच्या खाली पाहिजे तर लगेच लेस रिटर्न लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट, सन्ड्री डेटर्स. नाव वी विल फॉलो आवर फॉर्मॅट. आपला फॉर्मॅट जो आहे तो आपण फॉलो करूया सन्ड्री डेटर्सचा. सन्ड्री डेटर्सचा काय फॉर्मॅट आहे? सन्ड्री डेटर्स. त्यानंतर मी हे सगळं लिहून टाकतो माझा सगळा फॉर्मॅट. दिस इज माय फॉर्मॅट. आणि मी साधारणपणे वरनं 8 ते 10 लाईन्स सोडल्यात. यू कॅन कीप दिस 8 लाईन्स ब्लँक फॉर फिक्स असेट्स अँड दॅन यू शुड राईट दिस. कारण आता ह्या सममध्ये वी हॅव गॉट दिस एंटायर फॉर्मॅट ऑपरेटिव्ह किंवा तो अप्लाय करावा लागणार आहे. दिस इज अवर फॉर्मॅट. सन्ड्री डेटर 8 लाईन्स चालतं. हे डायरेक्ट लिहिलं तरी चालतं पण डोंट डू दॅट. डायरेक्ट लिहिलं तरी चालतं पण तरीसुद्धा माझं सजेशन आहे की तुम्ही हा मध्येच लिहा. फिक्स असेट वरती लिहितात अशी पद्धत आहे. हां, 6-7 लाईन सफिशियंट आहेत. एखादा खाली गेला तरी चालतो. तुम्ही स्टुडंट आहात ते त्यांना माहिती आहे. चलो 40,000 मी इनरला घेतलेत. 40,000 मी इनरला घेतलेत डेटर्स. सेल्स रिटर्न, डेबिटचा रिटर्न सेल्समधनं मायनस आणि तसं सुद्धा सेल्स रिटर्न दिलंच आहे तुम्हाला. सो व्हॉट वी विल डू, पहिले मी इथं लेस रिटर्न एक लाईन सेल्ससाठी ब्लॉक केले. एक लाईन सेल्ससाठी ब्लॉक आणि त्याच्या खाली लेस रिटर्न 1000. एक लाईन सेल्ससाठी ब्लॉक आणि त्याच्या खाली लेस रिटर्न 1000. ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक मगाशी आपण लाईन ब्लॉक केली आहे त्याच्यासाठी ते आता फिल इन द ब्लँक्स करून टाकू. ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक घेऊन टाका. ओपनिंग स्टॉक आउटरला. ओपनिंग स्टॉक आउटर कॉलम. बॅड डेट्स. आपला फॉर्मॅट फॉलो करायचा आहे. दोन्ही ॲडजस्टमेंट्स आहेत. बॅड डेट्स आपण काय करतो, अरे प्रॉफिट अँड लॉसला पण थांबा आपल्याला लाईन्स किती सोडायचे आहेत दॅट वी विल काउंट फर्स्ट. ट्रेडिंगला लाईन्स हाऊ मेनी लाईन्स वी हॅव टू रिझर्व. फर्निचर रॉयल्टी 1, वेजेस 3. वेजेसचे 2 आहेत म्हणजे टोटल 3 लाईन्स झाल्या. 3 + 3 6 लाईन्स सोडा. 3 + 3 6 लाईन्स. याच्यानंतर 6 लाईन्स करून 2 बॅड डेट्स आपला फॉर्मॅट लिहून टाका. राईट डाऊन द फॉर्मॅट. 2 बॅड डेट्स ओल्ड, ॲड एपीडी, ॲड न्यू आरडीडी, लेस ओल्ड आरडीडी. फॉर्मॅट कंप्लीट करा. डन. चलो आता बॅड डेट्स इनरला बुक करून टाका. इनर बॅड डेट्स इनरला बुक केलेत 500. नेक्स्ट, लँड अँड बिल्डिंग आणि त्याला इनरला आहे. कुठे? असेट आणि वरच्या साईडला ओव्हर हिअर असेट इनरला बुक केलं आहे मी. लँड अँड बिल्डिंग इनर 25,000. एक लाईन बुक करायचे. 1 लाईन बुक. ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट, फर्निचर त्याच्याच खाली पण आउटरला कारण त्याला टिक नाही. नो टिक म्हणजे आउटरला. फर्निचर टिक नाही म्हणजे आउटरला. फर्निचर 20,000. फर्निचर 20,000 टिक नाही आहे म्हणून त्याला मी आउटरला घेतला आहे. नाव डिस्काउंट. डेबिटचं रूल ऑफ डिक. डेबिटचं डेबिटला, क्रेडिटचं क्रेडिटला. रूल ऑफ डिक DIC. व्हॉट इज DIC?
डिस्काउंट इंटरेस्ट कमिशन. ओके चलो डिस्काउंट, पण त्याला इनरला घ्यावं लागेल कारण ठीक आहे, त्यामुळे मी त्याला इनरला घेतलं आहे आणि लगेच सॉरी हे बघा डिस्काउंट त्याला इनरला घ्यावं लागेल, त्याला ठीक आहे. रॉयल्टी ट्रेडिंगला जाणार डेबिट साईड ओव्हर हिअर आणि आउटरला रॉयल्टी आउटर ट्रेडिंग डेबिट. रेंट प्रॉफिट अँड लॉस आउटरला. बॅड डेट्स डिस्काउंटच्या खाली रेंट घेऊन टाकू आउटरला. रेंट आउटर. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस इनर कारण ठीक आहे. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस इनर. वेजेस ट्रेडिंग इनर. वेजेस ट्रेडिंग इनर. वेजेस ट्रेडिंग इनर. वेजेस ट्रेडिंग इनर. नेक्स्ट मी बघा काय केलं, मी कंप्लीट डेबिट बॅलन्सेस झाल्याशिवाय पुढे गेलेलोच नाही. मी इकडं बघणार पण नाही आत्ता. पहिले डेबिट सगळे संपवणार. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस डेबिट. इन्शुरन्स इनर त्याला ॲडजस्टमेंट आहे, इनर. इन्शुरन्स इनर. ऑनलाईनला सगळे माझ्याबरोबर आहात ना एव्हरीवन? काय हर्षदा? ड्रॉइंग कॅपिटलमधनं मायनस. रीना अँड आरती. चला मी इकडं ओव्हर हिअर पहिले मी पार्टनर्स कॅपिटल आणि लिहून टाकलं रीनाज कॅपिटल आणि ड्रॉइंग्स. हे बघा तुम्हाला आत्ता पाहिजे तर एक लाईन सोडलीत आणि मग लिहिलं तरी चालेल, आणि आत्ताच लिहून टाकलं तरी नाच कॅपिटल आरतीत कॅपिटल आणि मग ड्रॉइंग केलं तरी चालेल. ही अमाऊंट आपण नंतर लिहू, आत्ता फक्त ड्रॉइंग्स लिहू. ही शिस्त नीट पाळा. नेक्स्ट कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. हे दोघंही ट्विन्स आहेत, दोन्ही असेट आहेत, ट्विन्स आहेत आणि असेट आहेत. सो व्हॉट वी विल डू ओव्हर हिअर राईट ॲट द बॉटम इन द असेट साइड. Right at the bottom in the asset side of balance sheet, cash at bank, cash in hand. Cash at bank, cash in hand. Done. Cash at bank, cash in hand. डेबिटचे हे सगळ्या पोस्टिंग झालंय. क्रेडिट सेल्स ट्रेडिंग क्रेडिट साइड इनर कॉलम स्टँडिंग इन्स्ट्रक्शन. आणि आता मी आउटरला पाहिजे तर घेऊ टाकतो, नंतर घेतलं तरी चालेल. हे मायनस करून इथे लिहिलं तरी चालेल, नंतर लिहिलं तरी चालेल, जे आलंय ते. सेल्स आउटरला लिहिलं तरी चालेल, नंतर लिहिलं तरी चालेल. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी इनर कॉलम. मी कॅपिटल नंतर कमीत कमी 4-5 लाईन सोडणार. मी 2-3च लाईन सोडल्यात, तुम्ही 5 लाईन सोडा, 4 तरी मिनिमम सोडा. ॲटलिस्ट 4 लाईन्स फॉर सन्ड्री क्रेडिटर्स. ॲडजस्टमेंट आहे डिस्काउंटची. टिक विसरू नका. नेक्स्ट परचेस रिटर्न. क्रेडिटचं रिटर्न परचेसमधनं मायनस. रोज सांगतोय, रोज, आणि तरीसुद्धा तुम्ही तिथे चुका करून येता. एव्हरी डे बोलतोय आपण. परचेस लेस रिटर्न. आत्ता पाहिजे आउटरला आणलं तरी चालेल रिटर्न करून, आणि नंतर केलं तरी चालेल. मी मुद्दामून यावेळेला नंतरसाठी ठेवलाय. लेस रिटर्न.
ह्या आर डी डीला आपण ओल्ड आर डी डी असं म्हणतो. वी कॉल दिस ॲज अ ओल्ड आर डी डी. आपण आपल्या फॉर्मॅटमध्ये ही लेस करतो. कुठे? बॅलन्स शीटला. ओव्हर हिअर मी या ओल्ड आर डी डीच्या समोर मी लिहून टाकणार 800. ओल्ड आर डी डी 800. वी डिडक्ट इट फ्रॉम दिस बॅड डेब्ट्स. दिस इज अवर फॉर्मॅट फॉर बॅड डेब. ये अपना फॉर्मॅट है. And this is old RDD which we deduct it over here. Discount, rule of Dick. क्रेडिट का डिस्काउंट क्रेडिट ला, क्रेडिट का डिस्काउंट क्रेडिट में लेते हैं. चलो यहाँ पे लेंगे डिस्काउंट. मैंने 2-3 जगह लाइन छोड़ दी है. इफ यू वांट यू कैन राइट इट ॲटलिस्ट 1 लाइन तरी, एक लाइन सोडा ग्रॉस प्रॉफिटसाठी. अँड दॅन यू राईट. पण मी इनरला घेतली आहे का? कारण डिस्काउंटला ॲडजस्टमेंट आहे. By discount inner column because there is an adjustment to it. 50 rupees discount inner ला. एक लाइन ब्लॉक करून टाका. ब्लॉक दिस लाइन. कमिशन ही सुद्धा इन्कम आहे. रूल ऑफ डिक. क्रेडिटचं कमिशन क्रेडिटला, पण ते मात्र आउटरला. दॅट इज टू द आउटर कॉलम. मला हे जे याला हे करून टाक. कमिशन. कॅपिटल्स आपण लायबिलिटीमध्ये लिहितो. वी राईट इट इन टू द लायबिलिटी साईड. कॅपिटल आता मी तसंच ठेवणार. आत्ता काही नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर इथं मायनस करून लिहिलं तरी चालेल आणि नंतर लिहिलं तरी चालेल. इफ यू वॉन्ट यू कॅन डिडक्ट इट अँड राईट इट ओव्हर हिअर इमिजिएटली. नेक्स्ट, कॅपिटल इज डन. नाव चला, पोस्टिंग झालेलं आहे आपल्याला. पोस्टिंगला आपल्याला बघा किती मिनटं लागली. मॅक्झिमम 20 मिनटं. ते सुद्धा आपण संथ मी सांगतोय तुम्ही करताय असं चाललंय. तुमचं पोस्टिंग केवळ 10 मिनिटात होतं. केवळ 10 मिनटं. ॲडजस्टमेंट 10 मिनटं, म्हणजे टोटल 20 मिनिट्स. पण 25 मिनटं तुम्हाला क्लोजिंगला लागतात. दॅट 25 मिनिट्स यू हॅव टू रिड्यूस डाऊन टू 15 मिनिट्स. त्याची प्रॅक्टिस करा. चलो, क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक काय आहे श्रावणी? क्लोजिंग स्टॉक मी कुठे लिहू बाळा? बोला श्रेया. श्रेया, क्लोजिंग स्टॉक कुठे घेऊ मी? हर्षदा, आर्य, क्लोजिंग स्टॉक मी कुठे घेऊ? देव, क्लोजिंग स्टॉक सांग या ना. ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ओके, मध्ये लाईन सोडून लिहायचं आहे. येस, पहिला इफेक्ट इथं आणि सेकंड इफेक्ट आपल्याला असेटमध्ये लिहायचा आहे. घ्या, पहिला ट्रेडिंगच्या क्रेडिटला, अँड सेकंड इफेक्ट असेटला, क्लोजिंग स्टॉक. सेकंड इफेक्ट क्लोजिंग स्टॉक 22,000. नेक्स्ट, हे FBD आहे. दिस इज RDD आहे. राईट? काय हर्षदा? आम्हाला हे जरा सांग. FBD आणि RDD. ही FBD आहे, ही RDD आहे. हर्षदा, आर्य, आवाज येतोय तुला का नाही येते? आहे का नाही? हां, आर्य गायब आहे. श्रेया पण गायब आहे. चलो बोलो भाई. हर्षदा बोल. हाँ बोल. कुठे मोठ्यांनी ऐकून आहेत. कुठं? FBD कुठं? तिथून स्टार्ट होत नाही. हर्षदा, देव सांग. रणवीर, राजवीर बोलो भाई. लायब्ररीचा काय संबंध FBDचा? लायब्ररी कुठे?
कोणा कुठला म्हणणार कुठले असेट आणि हां पहिली स्टार्ट कुठे करणार सनरी डेटर स्टार्ट बोल देव देव सांग इफेक्ट सांग सनरी डेटर्समध्ये पहिले FBD मायनस करायचा ओके केलं RDD कशावर कॅल्क्युलेट करायची म्हणजे म्हणजे या 39,100 वर किती % नाही त्याने अमाऊंट देऊन टाकली व्हेरी गुड पर्सेंटेज नाहीच आहे चला ठीक आहे पर्सेंटेज नाही मग ह्याच्यातनं RDD पण मायनस केली ओके हे बघा हा पहिला इफेक्ट दिस इज अ फर्स्ट इफेक्ट पहिले 900 मायनस करा त्याच्यातनं 1000 मायनस करा $38,100 आता हे सेकंड इफेक्ट बोल देव बॅड डेब्ट्स म्हणजे इथं दोन्ही ॲड केले मग या तिघांची टोटल इथे लिहिली त्यातनं 800 मायनस केले आणि 1600 आउटरला घेऊन आलो हे घ्या कंप्लीट झूम करूया करतो ना आधी पहिले ही तर ॲडजस्टमेंट करू ॲडजस्टमेंट बाय ॲडजस्टमेंट जाऊ आपण घाई नाही पहिले वन ॲट अ टाइम आहे ना ह्याच बोर्ड म्हणते की तू वाचतच नाहीत नीट स्टुडंट्स वाचतच नाही एखादी ॲडजस्टमेंट राहूनच जाते एक्झॅक्टली चला इट इज दिस पहिले मी या तिघांची टोटल केली इथं लिहिली त्यातनं हे ओल्ड RDD मायनस केली आउटरला काढली सेकंड इफेक्ट चला पुढचा आता डिस्काउंट डेटर्स डिस्काउंट 3% डिस्काउंट आता ही जी अमाऊंट आहे त्याच्यावर डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचं आहे ही जी अमाऊंट आली आहे 38,100 याच्यावर 3% डिस्काउंट कॅल्क्युलेट करा तो थांबेल 5 मिनिटं त्याच्यावर डिस्काउंट 3% मी याच्यावर अमाऊंट काढले ती डिस्काउंट मायनस करायचे मी याच्यातनं डिस्काउंट मायनस केलं 3% पहिले 38,100 वर कॅल्क्युलेट केला आणि त्याच्यातनं मायनस केलं आणि आउटरला घेऊन आलोय नेक्स्ट या डिस्काउंटचा सेकंड इफेक्ट या डिस्काउंटमध्ये ॲड इथल्या डिस्काउंटमध्ये तो ॲड करायचा आहे प्रॉफिट लॉसच्या डिस्काउंटमध्ये ॲड करायचं आहे इथल्या डिस्काउंटमध्ये ॲड इकडं लेस इकडं ॲड आणि लिहिताना ॲड प्रोव्हिजन लिहायचं आहे नेक्स्ट सिमिलरली क्रेडिटर्समधनं करूया क्रेडिटर्सला किती पर्सेंटचा डिस्काउंट आहे 5%चा चला क्रेडिटर्समधनं 5% डिस्काउंट इथं 5% डिस्काउंट कॅल्क्युलेट करा याच्या 5% तो मायनस केला आणि आउटरला घेऊन आलो आणि याचा सेकंड इफेक्ट या डिस्काउंटमध्ये क्रेडिटच्या डिस्काउंटमध्ये ॲड प्रोव्हिजन या डिस्काउंटमध्ये ॲड करून आउटरला लिहा ॲड प्रोव्हिजन या डिस्काउंटमध्ये प्रोव्हिजन ॲड करा
नेक्स्ट, ह्या दोन्ही ॲडजस्टमेंट झाल्या. नाव आउटस्टँडिंग वेजेस, ह्या तुम्हाला माहिती आहे, यू नो दिस. चला तुम्ही करायचं आहे आणि मला सांगायचं आहे एक 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 एक. काम जरा, मी विचारतो तुम्हाला, तुम्ही करा आणि दोन्ही इफेक्ट द्या. आउटस्टँडिंग वेजेस आणि आउटस्टँडिंग सॅलरी, या दोघांचेही दोन्ही इफेक्ट्स द्या. इन्शुरन्स पण करून ठेवा. मला काय 3 महिने 15 महिने आणि त्याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटी, त्याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटी. चला घ्या, चेक करा सॅलरी. मला हर्षदा गायब. चलो आउटस्टँडिंग सॅलरी, सॅलरी आउटस्टँडिंग, वेजेस आउटस्टँडिंग, दोन्हीमध्ये ॲड आणि इकडं सेकंड इफेक्ट लायबिलिटी. आउटस्टँडिंग वेजेसमध्ये ॲड, सॅलरीमध्ये ॲड. हे बघा, सॅलरीमध्ये ॲड केलं आउटस्टँडिंग, आउटरला 3800. नंतर वेजेस, वेजेसमध्ये ॲड केले 700, आउटरला 1500. अँड दॅन सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरी. आउटस्टँडिंग वेजेस 700, आउटस्टँडिंग सॅलरी 800. डन. नेक्स्ट, आता इन्शुरन्स. लक्ष इकडे द्या इन्शुरन्सचं. इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ्स विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल. 1 एप्रिलपासून 15 मंथ्स. दिस इज 15 मंथ्स. पण हा पिरियड सगळा 15 मंथ्स आहे. आपलं इयर 12 मंथ्सचं आहे. म्हणजे आउट ऑफ दॅट 12 मंथ्स वी हॅव कन्झ्युम हिअर. म्हणजे मग राहिले किती मंथ्स? 3 मंथ्स. 3/15. व्हॉट इज दिस? दिस इज 10 इयर. म्हणजे आपल्याला काय मिळालं? PPP. मग आता त्या PPPनी या इन्शुरन्सच्या अमाऊंटला मल्टिप्लाय करा. 1500 इंटू 3/15 म्हणजे काय मिळणार? PPA. 15 ones are 100 into 3, that is 300. 300 is prepaid amount. काय कळलं का? व्हॉट वॉज देअर? काय नव्हतंच. 15 महिन्याचा इन्शुरन्स दिला, आपलं वर्ष आहे 12 महिन्यांचं, म्हणजे 3 महिन्यांचा एक्स्ट्रा झाला आहे, पुढच्या 3 महिन्यांचा पे झाला आहे, म्हणजे दॅट इज प्रीपेड. प्रीपेड फॉर 3 मंथ्स. मी कॅल्क्युलेट कसं केलं? 3/15. 15 मंथ्सचा हा एवढा आहे, तर 3 मंथ्सचा किती? ऑल राईट, चलो. काय राजवीर, काय करू का मी इन्शुरन्समध्ये? काय करू प्रीपेडचं? हां, राजवीरला विचारले. आणि सेकंड इफेक्ट ॲड असेटमध्ये लाईन आयटम, त्याला म्हणतात लाईन आयटम, सेपरेट लाईन आयटम. इथं प्रीपेड लेस करा, इन्शुरन्समधनं लेस प्रीपेड 300. आणि याचा सेकंड इफेक्ट असेटमध्ये प्रीपेड इन्शुरन्स 300. प्रीपेड इन्शुरन्स 300. नाव डिप्रिसिएशन. चला, यू नो दिस. करा आणि सगळं क्लोजिंग बिझिंग सगळं करा. आता कम्प्लीट क्लोजिंग घ्या करायला. तोच नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. आधी ग्रॉस प्रॉफिट तर काढा, डिप्रिसिएशन करा. राजवीर, डिप्रिसिएशन
बघू ना काय केलं करतोय तुझं बघ. बघू ना आउटपुट काढायचं. फर्निचरला नाही आहे बाळा. फर्निचरला डिप्रेशन दिलंय का ते तिथं? कुठलं डिप्रेशन दिलंय? कुठलं बघते? हां कॅल्क्युलेट कर. किती आलं काय आउटरला? ग्रॉस प्रॉफिट मी म्हणजे आउटरला विचारतो मी बोलतो. हॅलो नाही मला चला राजवीर डिप्रेशन निघते की नाही? 23 येते. काहीतरी आउटर घेतली नसते. सेल म्हणून कसं येईल? भाई 100 कसं येईल? जसगुन कहाँ तक पहुंचे हो? जीपी निकला क्या? सर काय काय? 23,900 आलं. हां 23 येतं. 23,900 आहे तिथं. तिथं दिला आन्सर. इथं आन्सर दिलं. अरे मला 10,000 वाटलं. 23,900 जीपी. जसगुन जसगुन बोलो. अभी निकालना है? अच्छा निकाल रहे हो. किती आलं तर? 29 नाही आहे ना? हां काय रे किती आहे? मग पहिलं कसं फरक होतं? फिगर इंटरचेंज होती. म्हणून आहे काय राजवीर? राजवीर किती कसं वाटणार? का? ही टोटल किती आहे? 79,200. हां या फिगर चेक कर सगळ्या. प्रॉफिट अँड कुठली साईड बोलतो? क्रेडिट नाही करणार. डेबिट 11,893 100% चुकली. 10,643 आहे टोटल. नाही इकडे 23,000 आहे. लॉस असेल. तुझं तू कर त्याचं तो करेल. कमिशन मिळालं. जसगुन जीपी आ गया कि नहीं? देव जीपी आला का नहीं? चलो अब नेट प्रॉफिट अपने को कैपिटल रेशो में डिस्ट्रीब्यूट करना है. नेट प्रॉफिट है कि नहीं? नेट प्रॉफिट हाँ नेट प्रॉफिट तो है.
आता मी हा कुठला विच रेशो कैपिटल रेशो वी हैव ऑलरेडी डिस्कस कैपिटल रेशो कैसे निकाला 50:30 है 5:3 ये कैपिटल रेशो है या रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे कसं डिस्ट्रीब्यूट करणार 5:3 means 5 plus 3 is equal to 8 this 8 I am going to place it as a denominator sorry so 5 upon 8 and 3 upon 8 this is proportion 5:3 means 5 plus 3 8 5 upon 8 3 upon 8 आणि ह्या प्रपोर्शननी आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे तुमचा जो काही नेट प्रॉफिट आला तो म्हणजे पहिला याचा रेशो कसा येणार 5/8 इंटू किती आहे नाही किती नेट प्रॉफिट किती आहे 13,592 सी सो मी आय हॅव डिस्ट्रीब्यूट करून मी तुम्हाला दिलेला आहे 5:3 दिस इज अ डिस्ट्रीब्यूशन 5:3 हे डिस्ट्रीब्यूशन आहे नेट प्रॉफिट 13,592 त्याचा हाफ कसा 5:3 कॅपिटल रेशो मध्ये करायला सांगितलं ना दे आर आस्किंग यू टू डिस्ट्रीब्यूट इट कॅपिटल रेशो सो वी विल डू इट चला नेट प्रॉफिट तिकडं याच्यामध्ये घेऊन जा टेक दैट नेट प्रॉफिट इनटू कैपिटल में लेके जाके कैपिटल में ऐड करो कैपिटल आउटरला काढायचं आता समजलं सगळं ऐड नेट प्रॉफिट कैपिटल में ऐड करो नेट प्रॉफिट ऐड करून आउटरला काढा अमाउंट 13,500 हे काय हा काय इथं दोन आहे आणि मला बॅलन्स शीटची टोटल हवे बघा मगाशी सांगून गेलो मी म्हटलं नेट प्रॉफिट कसं काय बरोबर बघा आहे का 5497 61,590 अरे काय अरे, 26,488 जास्त नाही करा चला नागपूर नेट प्रॉफिट बरोबर क्लोज केला हे बरोबर क्लोजिंग केलं आता त्याचा प्रॉफिट त्याच्यामध्ये घ्या 24 आणि आपल्याला काढ आणि हँड रायटिंग एकदम नीट अँड क्लीन पाहिजे आणि राईट लाईन लिहित जा म्हणजे ते मस्त दिसतं आता बॅलन्स शीटची टोटल टॅली व्हायला हवी देव बॅलन्स शीटची टोटल टॅली होते का व्हॉट इज दॅट बॅलन्स शीटची टोटल कुठली लायबिलिटी असेट 1 लाख ओके तोपर्यंत ह्याची कर लायबिलिटीची चेक कर इथे मी लिहून ठेवले तुझी 1,16,507 तिची टोटल 1,16,507 आहे असेटची बरोबर आहे ओके आता लायबिलिटी चेक करा चेक युअर लायबिलिटी नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा 5:3 मध्ये 5:3 म्हणजे काय
कसा त्याचं डिस्ट्रीब्युशन करणार? झालं ना, पण पुढं काय करू? कॅल्क्युलेशन कसं करू? 5 आपण काहीतरी म्हणजे कसं? हे इथं 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 5 + 3 म्हणजे किती? 5/8 आणि 3/8. याला मल्टिप्लाय करणार तू या दोघांमध्ये की तुला हे डिस्ट्रीब्युशन मिळेल. दॅट इज नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन. आणि हा नेट प्रॉफिट यू आर गोइंग टू टेक इट टू देअर रिस्पेक्टिव्ह अकाउंट्स. त्यांच्या सॉरी इकडं रिस्पेक्टिव्ह अकाउंटला घेऊन जा. काय ग श्रावणी, काय झालं? हे कळलंय का नेट प्रॉफिट? 5:3. नंतर तो इथं घेऊन आली का कॅपिटलमध्ये? हे ॲड केलं का आणि आउटरला काढलं का कॅपिटल? हे दोन्ही, हे बघ, हे आणि हे 56,495 आणि हे 34,097. आता बॅलन्स शीटची टोटल कर आउटरची, त्याशिवाय घरी जाता येणार नाही. 1,16,507. लायबिलिटी आली 1,16,957. चुकते. 1,16,507 लायबिलिटी आणि ॲसेट. दोन्ही बरोबर आहे. काय ग? 3 रुपयाचा फरक येतोय. चेक करा, असेट आणि लायबिलिटी दोन्ही बरोबर आली पाहिजे. बोथ द टोटल्स हॅज टू बी दिस. चेक कर अमाऊंट. 4 तर अमाऊंट आहे तिथं. आलिया बरोबर आहे दोन्ही माझे. 1,16,507. मग काय फरक आहे? आणि इथे तर कम्प्लीट आहे बघ ना. 7 हे 5 आणि हे 5 हे 5 5 5 10 is 7. मग 3 येईलच कसं? मग करा मी साधं इकडं बघून लिहिताना चुकते. चला, ज्यांची बॅलन्स शीट टॅली झाली त्यांनी जायला हरकत नाही. त्यांना 2 मिनिटांचा बोनस. उद्या ओसी आहे ना. टुमॉरो ओसी फर्स्ट. बघा आपण 12:15 पासून तुम्ही कॅल्क्युलेशन्स करताय. मी घड्याळ लावलंय. 12:15 पासून कॅल्क्युलेशन्स चालले आणि हिची तर अजून पत्ताच नाही. काय झालं? आली का दोन्ही टोटल? 1,16,507 दोन्हीकडे. 1,16,507 ऑन बोथ द साइड. हे चेक कर, अमाऊंट चेक कर. मन नाही चुकणार. टोटल झाली का? जेन्युइनली केली तिने, जेन्युइन मी बघितली टोटल. मग टॅली का होत नाहीये? महिन्याची असेटची 1,16,507 आली. लायबिलिटीचं 1,14,000. तू गेलास तरी चालेल रे राजवीर. हां, थांबतोय. कुलकर्णी आजच्या दिवसात होईल ना? ते काय तू लिहून टाकले काही न करता? लायबिलिटी आणि असेट दोन्ही दाखव. मग माझं लक्ष आहे तुझ्याकडे. माझं पूर्ण लक्ष आहे. कोण काय करते मला बरोबर लक्षात आहे. हां,
हे बघ तू ते हे केलं का थांब कुठे आहे तू ग्रुपमध्ये आहे का नाही. चलो वी विल कंटिन्यू टुमारो एक मिनिट थांब स्टॉप करतो